नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, राज्यात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आणि डिसेंबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस, चक्रीवादळ व गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे व मालाचे अतोनात नुकसान झाले व नुकसानीची शेतकऱ्यांना तात्काळ प्रस्ताव राज्य शासनाकडे दाखल केले होते व नुकसान भरपाईची मागणी केली होती. आणि आज या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून अवकाळी पाऊस नुकसान भरपाईसाठी आज एक शासन निर्णय पण निर्गमित केले आहे. त्यामध्ये 206 कोटी रुपये मंजूर केले आहेत व पुढील 2 दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याचं कृषी मंत्री यांनी आश्वासन दिले आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळीची मदत राज्यात गत वर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या जिल्ह्यापैकी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने 1,48,368 हेक्टरवरील बाधित क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान भरपाईसाठी 206 कोटी रुपये आज जाहीर केले आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातील गत वर्षी नोव्हेंबर व डिसेंबर या कालावधीमध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या 1,48,368 हेक्टरवरील क्षेत्रांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने मंजूर केलेला आहे. 206 कोटी रुपयाचा निधी संभाजीनगर जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे व हा मंजूर निधी जिल्ह्यातील 2,64,194 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्यक्ष जमा होण्यास आज सुरुवात झाली आहे. खरीपसह रब्बीची नुकसान भरपाईचे देखील वितरण होणार आहे. तर मित्रांनो, गत वर्षी खरीप हंगामाच्या शेवटी काढणीला आलेले पिके व रब्बी हंगामातील कोवळी पिके याचा अवकाळी पावसाने 1,48,368 हेक्टर क्षेत्राचा प्रस्ताव राज्य शासनाला दाखल करण्यात आला होता व या नुकसान भरपाईसाठी 2,64,194 शेतकऱ्यांसाठी 20 जानेवारी रोजी 206 कोटी रुपयाचं नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली होती. नुकसान भरपाईसाठी सुधारित दराने मदत यासाठी पण नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने 1 जानेवारी 2024च्या शासन निर्णयानुसार सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये नुकसान भरपाईची मदत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य शासनाच्या नवीन निकषानुसार जिरायती व बागायती व फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी अनुक्रमाने 13,600, 27,000 तसेच 36,000 प्रति हेक्टर नुकसान भरपाई खात्यामध्ये जमा होणार आहे. मराठवाड्यातील बाधित जिल्ह्यासाठी देखील मदत गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये अवकाळी पावसाने तसं नुकसान झालेल्या मराठवाड्यातील 8 जिल्ह्याच्या नुकसान भरपाईसाठी 9,67,561 बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाने 709 कोटी 92 लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे. याच पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे सरसकट नुकसान भरपाई. राज्य शासनाकडे निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहे व राज्य शासनाने निधी मंजुरीच्या आदेशानंतर नुकसान भरपाई पात्र लाभार्थ्याच्या याद्या देखील तालुका प्रशासनाकडे अपलोड करण्यामध्ये येत असतात व या शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक पण देण्यात येतो. शेतकऱ्यांनी त्यानंतर तात्काळ आपली KYC पूर्ण करून घ्यायची आहे व त्यानंतर 10 ते 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ह्या नुकसान भरपाईचं अनुदान पण जमा होणार आहे. तर मित्रांनो, हे होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा. आणि हो मित्रांनो, ही माहिती आपण कृषी दूत ह्या गुगलच्या पोर्टलवरतून घेतलेली आहे. तर धन्यवाद.